Hello friends, welcome to English Grammar by More BM. So today's topic is the verb म्हणजे क्रियापद. तर विद्यार्थी मित्र, आपण यापूर्वी शब्दांच्या जाती पाहिल्या होत्या. त्या जातीमध्ये नाउन विषय आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. आज आपण वर्ब म्हणजे क्रियापद या टॉपिकविषयी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आपणाला हे माहीत असणं गरजेचं आहे की क्रियापद हा शब्द जरी आपणाला लहान वाटत असला तरी त्याची इंग्रजी व्याकरणामध्ये व्याप्ती फार मोठी आहे. त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपणाला माहीत आहे की वर्ब म्हणजे वर्बची आपण व्याख्या पाहिली होती. व्याख्या होती की वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय, वर्ब होय. हे मराठीमध्ये व्याख्या होती आणि मराठीतील वाक्यांसाठी ही व्याख्या लागू पडते. पण इंग्रजीमध्ये त्याची व्याख्या वेगळी होती. द वर्ब डिनोट्स ॲक्शन, स्टेट और पोझिशन. हे आपण याच्यापूर्वी शिकलेलो आहोत. तर आपण बघणार आहे की द वर्बचे प्रकार आपण बघणार आहे. ऑक्झिलरी वर्ब याचंच दुसरं नाव आहे हेल्पिंग वर्ब. ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. आणि त्यातला दुसरा प्रकार आहे मेन वर्ब. ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब. तर आपण बघणार आहे की नेमका मेन वर्ब म्हणजे काय आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय. आपण याच्यापूर्वी थोडासा अभ्यास केला आहे, पण आज आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे की व्हॉट इज मीन बाय ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. तर आपण त्याच्यापूर्वी बघूया आपण की ऑक्झिलरी वर्बचे दोन प्रकार पडतात. एक प्रायमरी वर्ब आणि दुसरा मोडल वर्ब. बघा, प्रायमरी वर्बमध्ये पुन्हा त्याचे आपण तीन उपप्रकार पाडलेत. टू बी म्हणजे टू बीची रूपी, नो टू बी फॉर्म्स. कोणकोणते ते? एम इज आर, एम इज आर, वॉज वेअर. याचा दुसरा उपप्रकार आहे टू डू. म्हणजेच याचे प्रकार आहेत, टू डूचे फॉर्म्स आहेत डू, डज आणि डीड. डू हे प्लुरल फॉर्म आहे, डज हा सिंग्युलर आहे, तर डीड पास्ट टेन्स आहे. डीडला सिंग्युलर आणि प्लुरल दोन्हीचं एकच फॉर्म आहे. तर टू हॅवचे सुद्धा फॉर्म्स आहेत. टू हॅवची रूपे आहेत ती म्हणजे हॅव आणि हॅज. अनुक्रमे हॅव अनेक वचने आहे, प्लुरल फॉर्म आहे हा हॅव, तर हॅज हा एक वचने आहे, सिंग्युलर फॉर्म आहे. याचबरोबर ऑक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्बचा दुसरा प्रकार उपप्रकार आहे तो म्हणजे मोडल वर्ब. विद्यार्थी मित्र, हा प्रकार सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याच अंशी आपणाला क्रियापदाचा अचूक वापर करता येत नसल्यामुळे आपणाला लिहिताना आणि इंग्रजी बोलताना अडचणी येतात. तर माझ्या मते आज मी जो काय भाग शिकवते तुम्ही व्यवस्थित जर ऐकला तर विद्यार्थी मित्रांना खूप चांगल्या प्रकारे लिहिलेलं समजायला काय हरकत नाही आहे आणि त्यांना लिहायची बरीचशी अडचण मुक्त होईल, अडचण सोडवता येईल. तर मोडल वर्ब कोणकोणते आहेत? शाल, विल, कॅन, कुड, वुड, शुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर आणि यूज टू. तर इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना एक सवय आहे, जसं शालचा भूतकाळ आहे शुड, नॉट शुल्ड. डोंट मेक प्रोनाउन्सिएशन ॲज अ शुल्ड. सो यू हॅव टू प्रोनाउन्स दिस वर्ड ॲज अ शुड. बाय द सेम वे नॉट कुल्ड, नॉट कुल्ड बट कुड. बाय द सेम वे नॉट वुल्ड बट वुड. तर विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की शब्दाचा अचूक उच्चार करता आला पाहिजे. ठीक आहे. तर यानंतर बघणार आहे आपण मेन वर्ब. बघा, मेन वर्ब. व्हॉट इज मेन वर्ब? तर मेन वर्ब म्हणजे आपण पाहिले की
गो, कम, राईट, सी, स्पीक, ड्रिंक, ओपन यांना आपण काय म्हणतो? मेन व्हर्ब असं म्हणतो. काय म्हणतो? मेन व्हर्ब. मग यामध्ये याचे दोन प्रकार पडतात, एक ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि दुसरा इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब अर्थात ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे ज्या व्हर्बला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरता ऑब्जेक्टची गरज आहे त्याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. काय म्हणायचं? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नसते त्याला इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. जसं मराठीत ट्रान्झिटिव्ह व्हर्बला सकारात्मक म्हणजे सकारात्मक काय म्हणतो आपण? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? तर ज्याला ऑब्जेक्टची गरज नसते. अकर्मक आणि सकर्मक. बघा, ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक, सकर्म, सकर्म म्हणजे कर्मासह, ज्याला कर्माची गरज असते. सकर्मक आणि अकर्मक, कर्माची गरज नसते. तर आपण बघूया इथं पहिल्यांदा आपण ऑक्झिलरी व्हर्बचा प्रकार, त्यामध्ये प्रायमरी बघूया आपण. प्रायमरी, PRIMARY, प्रायमरी व्हर्ब. प्रायमरी व्हर्ब ऑक्झिलरी व्हर्बचाच हा भाग आहे, याचाच हेल्पिंग व्हर्ब असं नाव आहे. आता प्रायमरी व्हर्बमध्ये टू बी, टू डू आणि टू हॅव, आता यांचा कशा कशा करता वापर होतो तर आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे की वाक्यात सर्वात प्रथम म्हणजे वाक्याचा काळ बनवताना बघा इन द फॉर्मेशन ऑफ टेन्सेस यांचा वापर केला जातो. वाक्याच्या एका काळाचं रूपांतर दुसऱ्या काळामध्ये करण्याकरता आपणाला हेल्पिंग व्हर्बची गरज असते, प्रायमरी व्हर्बची गरज असते. याच्याशिवाय आपणाला काळ ट्रान्सफॉर्म करता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्याचा प्रायमरी व्हर्बचा उपयोग आहे तो म्हणजे इन द फॉर्मेशन ऑफ टेन्सेस. इन द फॉर्मेशन ऑफ टेन्सेस. मग तुम्ही सांगा बघा आता याचा पहिला उपयोग आहे इन द फॉर्मेशन ऑफ टेन्सेस म्हणजे कशा प्रकारे, जसं की आपण बघूया. बघा, रवी इज वर्किंग. रवी इज वर्किंग. रवी काम करत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नुसतंच रवी वर्किंग असं म्हणता येईल का आपणाला? रवी वर्किंग असं म्हणता येणार नाही. क्रियापदाला जो ING प्रत्यय लागलाय त्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर चालू काळामध्ये करतो आपण. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ किंवा चालू भविष्यकाळ. थोडक्यात काय तर आपणाला ऑक्झिलरी व्हर्ब एम इज, आर, वॉज, वेअर चा वापर टेन्स फॉर्मेशनमध्ये करतो. जसं की आपण इज जर वापरला आपण तर काय करायला मिळेल आपणाला? इज मुळे चालू वर्तमान काळ झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला. समजा इजच्या ऐवजी जर आपण काय केलं वेगळा ठेवला आपण, जसं की एम, इज, आर या तिघांचा अर्थ आहे आहे. एम आहे, इज आहे, आर आहे. त्याचप्रमाणे वॉज आणि वेअरचा अर्थ आहे होता, होती, होते, होत्या. वॉज वेअरचा अर्थ होता, होती, होत्या. मग पास फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला वॉजचा वापर करावा लागेल किंवा वेअरचा वापर करावा लागेल. जसं की आपण बघूया शी. तुम्ही काल पाहिलंय की शी आणि रवी हे दोन्ही सिंग्युलर म्हणजे एकवचनी कर्ते आहेत, सिंग्युलर सब्जेक्ट आहेत. अर्थातच तुम्ही काल काय शिकलाय? जर का सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर सब्जेक्ट पुढे काय येते? सिंग्युलर व्हर्ब येते. काय येते? सिंग्युलर व्हर्ब येते. मग काय येणार? शी वॉज. शी वॉज प्लेइंग. बघा, शी वॉज प्लेइंग. आता मला सांगा हा कोणता टेन्स तयार झाला? तर पास्ट कंटिन्युअस टेन्स तयार झाला. कोणता टेन्स तयार झाला? पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स तयार होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की फॉर्म्युलाच आहे की सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब HV.
हेल्पिंग वर्ब, त्याचंच दुसरं नाव आहे ऑक्झिलरी वर्ब, प्लस मेन वर्ब. मेन वर्ब ह्याला ING प्रत्यय लागला, म्हणजे प्रेझेंट वर्ब आहे, वर्बचा पहिला फॉर्म आहे प्ले, त्याला ING प्रत्यय लागून प्लेइंग झालं, त्याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजेच तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे पण काय शिकला? प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय हो? तर क्रियापदाच्या मूळ रूपाला ING प्रत्यय लागल्यास प्रेझेंट पार्टिसिपल होतं. जसं गो हे प्रेझेंट फॉर्म आहे, त्याच्या शेवटी काय करावं लागेल आपल्याला? ING प्रत्यय लावावा लागेल. तुम्हाला माहित आहे की जर का क्रियापदाला म्हणजे मेन वर्बच्या पुढे जर ING प्रत्यय लावला तर आपल्याला काय मिळतं? प्रेझेंट पार्टिसिपल, म्हणजे वर्ब प्लस ING मिळतं. बघा, म्हणजेच थोडक्यात काय, टू बीच्या रूपानंतर वर्ब प्लस ING आल्यास कंटिन्युअस टेन्स होतो. काय शिकला? टू बीच्या रूपानंतर वर्ब प्लस ING आल्यास कोणता टेन्स होतो? कंटिन्युअस. जसं की हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे, हा पास्ट कंटिन्युअस आहे. आपण पाहिलं की जर सिंग्युलर वर्ब असेल तर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब येते, प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल वर्ब येणार. जसे की वी, बघा, वी आर रनिंग. बघा, वी आर रनिंग, मूळचा शब्द रन, त्याचा ING लागताना आणखीन एक एन लागणार, रनिंग. वी आर रनिंग. अनेक वचनी ज्याला प्लुरल सब्जेक्ट म्हणतो, प्लुरल सब्जेक्टच्या पुढे काय येते? प्लुरल वर्ब येते. बघा, सब्जेक्ट प्लुरल आहे, वर्ब प्लुरल आहे. बाय द सेम वे दुसरं बघूया आपण, वॉज वेअर, पास्ट टेन्स बघूया आपण. दे वर हेल्पिंग अस, ते आमची मदत करत होते. कोणता टेन्स? म्हणजे थोडक्यात काय तर टेन्स फॉर्मेशनमध्ये टू बीच्या रूपाचा वापर होतो, त्याचबरोबर याचाही वापर टेन्स फॉर्मेशनमध्ये होतो, हॅव हॅजचा पण वापर होतो. जसं की आपण डू डज, हॅव हॅज या क्रियापदांचा वापर सुद्धा टेन्स फॉर्मेशनमध्ये करतात. जसं आपण बघूया की याचा वापर न बघता आपण नंबर 3 टू हॅवच्या रूपाचा बघूया. आपण शिकलो आहोत की कुठलाही सब्जेक्ट घ्या, सब्जेक्टच्या पुढे हॅव हॅजचं रूप घ्या आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप ज्याला PP म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणतो. काय म्हणतो? PP म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपल. जसं की आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की पास्ट पार्टिसिपल कशाला म्हणायचं? पार्टिसिपल्स, बघा, पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय? क्रियापदाचं तिसरं रूप. जसं गो आहे, काय झालं? गोचं पास्ट फॉर्म आहे वेंट, थर्ड फॉर्म आहे गॉन. मग गॉनला काय म्हणणार तुम्ही? V3 म्हणणार, गॉन. बाय द सेम वे राईट, रोट, रिटर्न. सो रिटर्न is called PP, past participle. By the same way, it, ate, see the pronunciation, EIGHT, ate म्हणजे 8 याप्रमाणे याचा उच्चार करायचा आहे, ate. eaten. By the same way, throw, threw, thrown. जसं की गो जातो, वेंट गेला, गेली, गेले, गेल्या, लाली लेल्या, गेला, गेली, गेले, गेल्या, गॉन गेलेला, बघा, गेलेला, लेला. जसं बाय द सेम वे राईट लिहितो, रोट लिहिले, रिटर्न लिहिलेले, इटन खाल्लेले, थ्रोन फेकलेले. म्हणजे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की पहिल्या रूपाचा अर्थ काय होतो? गो जातो, राईट लिहितो, इट खातो, थ्रो फेकतो. बाय द सेम वे गोचा पास्ट टेन्स आहे, V2 आहे, वेंट. चा अर्थ काय आहे?
गेला, गेली, गेले, गेल्या, ला लिहिलेल्या. बाय द सेम वे रोट लिला, लिली, लिले, लिल्या. एट खाल्ला, खाल्ली, खाल्ले, खाल्ल्या. थ्रोचा पास्ट टेन्स आहे थ्रीव. मग फेकला, फेकली, फेकले, फेकल्या. लक्षात आलं असेल तुमच्या की पास्ट पार्टिसिपलचा अर्थ आहे गेलेला, बरोबर, लिहिलेला, खाल्लेला, फेकलेला. आणि मग त्याच्या कर्ता कोण आहे त्या कर्त्यानुसार त्याचा अर्थ होईल. आता बघूया आपण परफेक्ट टेन्स तयार करण्यासाठी कुठलाही परफेक्ट टेन्स, एनी परफेक्ट टेन्स, म्हणजे खास करून इथं प्रेझेंट परफेक्ट बघूया आपण. परफेक्ट टेन्स फॉर्म करताना आपल्याला कोणाचा उपयोग करावा लागेल? हॅव, हॅज, हॅडचा उपयोग करावा लागेल. जसं आपल्याला माहिती असायला पाहिजे की कुठल्याही कर्त्याच्या पुढे हॅव, हॅज अधिक V3 घेतलं तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स होईल. कोणता होईल? प्रेझेंट परफेक्ट. बघूया आपण. शी हॅज कम, शी हॅज कम. बऱ्याच विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही की इथं शी हॅज कम, बरेच विद्यार्थी केम लिहितात, केम. पण विद्यार्थी मित्र केम रॉंग आहे, कारण क्रियापदाचा थर्ड फॉर्म काय आहे? कम, केम, कम आहे. कम, केम, कम, नॉट कम, केम, केम. सो काय लिहिणं योग्य आहे मग? शी हॅज कम, COME कम, शी हॅज कम, ती आलेली आहे. परफेक्ट टेन्स. विच टेन्स इट इज? शी हॅज कम. हिअर शी इज सिंग्युलर सब्जेक्ट, हॅज इज सिंग्युलर वर्ब, and this is V3. She has come. By the same way, I have written. I have written, मी लिहिले आहे. I हा एकमेव सब्जेक्ट आहे की ज्याच्या पुढं प्लुरल व्हर्ब येते. बघा, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जर का आपला नियम आहे जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर व्हर्बच असायला पाहिजे. पण एकमेव अपवाद त्याला आहे आय. आय हा सिंग्युलर आहे तरी पण त्यापुढं प्लुरल व्हर्ब लिहितो. आय हॅव रिटन, मी लिहिले आहे. जर का तुम्हाला पास्ट फॉर्म म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स करायचं असेल, पास्ट परफेक्ट टेन्स करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? हॅव आणि हॅज च्या जागी हॅड वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? हॅड. म्हणजे काय झाला फॉर्म्युला आपला? यस प्लस हॅड प्लस V3 किंवा पास्ट पार्टिसिपल. सांगा बघू आता मला, कुठल्याही सब्जेक्टच्या पुढे हॅडच येते. मग हॅडच्या पुढे जर V3 आलं तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 आलं तर तो कोणता टेन्स असतो? पास्ट परफेक्ट टेन्स असतो. गॉट इट व्हॉट आय एम टेलिंग? माझ्या मते तुम्हाला समजत असेल मी काय बोलतोय. जसं की मोहन हॅड फिनिश्ड. मोहन हॅड फिनिश्ड इट. मोहनने ते संपवले होते. बघा, संपवले होते, संपवले होते. आता बऱ्याच अंशी आपल्याला पास्ट परफेक्ट काय म्हणते बघा, पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्ट च्या अर्थामध्ये गफलत असते. बघा, पास्ट परफेक्ट आणि सिंपल पास्टमध्ये गोंधळ असतो नेहमी. काय गोंधळ असतो आपण बघूया. जसं आपण बघूया की ही हॅड गॉन आणि ही वेंट. सिंपल पास्ट टेन्समध्ये कुठल्याही सब्जेक्टच्या पुढे V2 येते म्हणजे क्रियापदाचे दुसरा रूप येतं. येते लक्षात? काय म्हणलो मी? सिंपल पास्ट टेन्समध्ये कोणत्याही कर्त्याच्या पुढे, मग सिंग्युलर प्लुरल मेल फिमेल काय असायचं ते असू देत, कोणत्याही कर्त्याच्या पुढे काय येईल? पास्ट फॉर्म, पास्ट वर्ब V2 येईल. बघा अर्थ काय होतो बघा आता. ही हॅड गॉन, तो गेला होता. काय वाक्य बघा, तो गेला होता, गेला होता. आणि इथं तो गेला. आता मला सांगा, इथं पास्ट टेन्समध्ये कुठल्या तरी एका पॉइंटला ही क्रिया पूर्ण झालेली आहे.
क्रिया पूर्ण झालेली आहे. इथं परफेक्ट टेन्स आहे, इथं पूर्ण क्रिया झालेली आहे, जाण्याची क्रिया पूर्ण आहे. तो गेला होता, तो गेलाच्या पुढं होता. जसं आय रोट, मी लिहिले, पण आय हॅड रिटर्न, अर्थ बोला, आय हॅड रिटर्न, येस मी लिहिले होते, मी लिहिले होते. मदर कुक्ड, मदर कुकचा पास्ट टेन्स कुक्ड. मदर हॅड कुक्ड, काय आईने स्वयंपाक केला होता, आणि मदर कुक्ड आईने स्वयंपाक केला. समजते? म्हणजे माझ्या मते तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मधला फरक कळलेला असेल. तर यानंतर आपण बघणार आहे की टू हॅव. आता टू डूचा काय अर्थ येतो नेमका, टू डू कशासाठी वापरायचा आपण, तर टू डूचा उपयोग आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्ससाठी होतो. जसं की ही डज, तो करतो. बघा डू हे मेन वर्ब आहे इथं. आता डू आणि डज, डू डज डीड ही तीन जे क्रियापद आहेत ते मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणून याचा वापर होतो. याचाही वापर मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणून पण केला जातो. पण आता सध्या आपण काय बघतोय, हेल्पिंग वर्ब म्हणून कसा होतो तेवढाच बघणार आहे. आता डू डज डीड या तिघांचा वापर आपणाला टेन्स फॉर्मेशनमध्ये होतोच होतो, पण त्याचा नकार करताना, प्रश्न बनवताना, क्वेश्चन टॅगमध्ये होतो. तर अशा प्रकारे ही डज, ही डीड त्याने केले. बघा दे डू, दे डीड त्यांनी केले. या वाक्यांमध्ये 1, 2, 3 आणि 4 या चारही वाक्यामध्ये डू डज डीडचा वापर काय म्हणून आहे, तर यांचा वापर मेन वर्ब म्हणून आहे. मेन वर्ब, MAIN, मेन वर्ब. मग आता हेल्पिंग वर्ब म्हणून कसा वापर करायचा ते बघूया आपण. बघा हेल्पिंग वर्बचा वापर करत असताना, यांचा नकार करताना किंवा प्रश्न बनवताना, बघा निगेशन, निगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह, आणि क्वेश्चन बनवताना करतात. निगेटिव्ह सेंटेन्स आणि क्वेश्चन बनवताना आपल्याला काय वापरावं लागतं, डू डज डीड. फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट साठी आहे हा नियम, सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट. जसं बघूया आपण, वाक्य आपलं सेंटेन्स आहे, काय सेंटेन्स आहे बघा, सी द सेंटेन्स, ही टीचेस व्हेरी वेल, ही टीचेस व्हेरी वेल असं सेंटेन्स आहे. आता मला सांगा कोणता टेन्स आहे वा, क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागला असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, दुसरा कुठला नाहीये. हे आपण यापूर्वी शिकलो आहोत. मग आता बघणार आहे आपण की ही टीचेसचा निगेटिव्ह करताना काय करायला लागेल आपल्याला, ही डज नॉट टीच, ही डज नॉट टीच व्हेरी वेल, व्हेरी वेल. बघा डज नॉट, आपण डज वापरलं, टीचेसचा टीच केला, इथलं टीचेस आहे, यस प्रत्यय लागला होता, यस म्हणून आपण काय केलं, डज वापरला पण, आणि डज वापरल्यामुळं क्रियापदाचा यस किंवा यस प्रत्यय निघून गेला. बाय द सेम वे क्वेश्चन करताना काय होईल, डज, वाक्याच्या सुरुवातीला डज घ्या, इथं डज घ्यायचा, बाकी आहे असं वाक्य लिहायचं, फक्त बदल करायचा, तो यस किंवा यस प्रत्यय काढायचा. मग काय झालं, ही टीचेसचा, डज ही टीच, डज ही टीच व्हेरी वेल, तो चांगला शिकवतो का, खूप चांगला शिकवतो का, तो चांगला शिकवत नाही. ही डज नॉट टीच व्हेरी वेल, तो खूप चांगला शिकवत नाही. तर डज ही टीच व्हेरी वेल, तो खूप चांगला शिकवतो का. अर्थ पण बघा. आता हे झालं तुमच्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये यस किंवा यस प्रत्यय लागला तर डज वापरतो. आता बघूया आपण, जर यस किंवा यस प्रत्यय नसेल तर काय करायचं बघा, नसेल तर काय करायचं बघूया आपण. जसं की दे प्ले हिअर, ते येथे खेळतात. नकार काय झाला, निगेटिव्ह प्लेचा, यस प्रत्यय नाही. आता काय करायला लागेल, हा सिंपल प्रेझेंट आहे, डू घ्यावा लागेल, यस प्रत्यय नाही आहे ना. मग काय होईल वाक्य, बोला. तर वाक्य झालं आपलं दे यस
दे डू नॉट, दे नॉट नाही, दे डू नॉट प्ले, दे डू नॉट प्ले, ते खेळत नाहीत. प्रश्न कसा होईल मग? वाक्याच्या सुरुवातीला फक्त डू ठेवा, बाकीचा हाय असेल ह्या प्रश्नचिन्ह द्या. काय होईल? काय म्हणलो मी? वाक्याच्या सुरुवातीला डू ठेवा, शेवटी प्रश्नचिन्ह द्या, काम संपलं. म्हणजेच वाक्य काय झालं आपलं? येस, डू डू दे प्ले हिअर, ते येथे खेळतात का? डू दे प्ले हिअर. म्हणजेच जर वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा नकार करताना डू वापरा आणि प्रश्न बनवताना पण डू वापरा, पण वाक्याच्या सुरुवातीला वापरा. माझ्या मते तुम्हाला कळलं असेल की वाक्याचा नकार किंवा प्रश्न बनवताना आपल्याला डू डज चा वापर करतात, हे सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी. पण डीडचा काय उपयोग आहे मग? सिंपल पास्ट टेन्सचा नकार आणि प्रश्न करताना आपण डीड वापरतो. जसं की बघा, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट मध्ये काय होतो आपण? ही सॉ अस, ही सॉ अस, त्याने आम्हाला पाहिले. ही सॉ अस, त्याने आम्हाला पाहिले. सॉ पास्ट टेन्स आहे, V2 आहे. मग नकार करताना, निगेटिव्ह करताना काय करायला लागेल आपल्याला? ही सॉ साठी आपल्याला काय करायला लागेल? डिड नॉट सी, ही डिड नॉट सी अस, त्याने आम्हाला पाहिले नाही. डीड वापरला, सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून, आणि पहिल्या फॉर्ममध्ये म्हणजे V2 मध्ये रूपांतर केलं. V2चं रूपांतर कशात केलं? V1 मध्ये केलं. V2चं रूपांतर V1 मध्ये केलं. बघा, निगेटिव्ह जसा क्वेश्चन करताना काय बघूया आपण? क्वेश्चन काय करायला लागेल? सुरुवातीला डीड वापरा, पास्ट टेन्सचा प्रेझेंट टेन्समध्ये रूपांतर करा. पास्ट वर्ब आहे त्याचं रूपांतर प्रेझेंट वर्बमध्ये करायचं. म्हणजे काय करायचं सांगा बघा आता, कोण सांगेल? येस, वाक्याच्या सुरुवातीला काय ठेवणार तुम्ही? डीड. मग पुढं करता घेणार आहे असा डीड ही, V2चं रूपांतर V1 मध्ये करा, म्हणजे डीड ही सी अस. प्रश्नचिन्ह द्यायचं विसरू नका. त्याने आम्हाला पाहिले का? बघा, त्याने आम्हाला पाहिले का? बाय द सेम वे दुसरं उदाहरण बघूया आपण. बघा, वी लर्नड इंग्लिश, वी लर्नड इंग्लिश, पास्ट टेन्स. बोला, निगेटिव्ह करा नियमाप्रमाणे. काय होईल मग? वी काय करायचं आहे? डीड घ्यायचं आहे, डीडच्या पुढे नॉट वापरा. लर्नड पास्ट टेन्स आहे म्हणून त्याचं रूपांतर काय करायचं? प्रेझेंटमध्ये वापरा. बघा, वी डिड नॉट लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकलो, आम्ही इंग्रजी शिकलो नाही. प्रश्न, क्वेश्चन काय होईल? वाक्याच्या सुरुवातीला डीड ठेवा. डिड वी लर्न, पहिलं रोप, डिड वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकलो का? अर्थ तिनेचा कळला. वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकलो. वी डिड नॉट लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकलो नाही. शिकलो नाही, शिकलो नव्हतो नव्हे, शिकलो नाही. आणि डिड वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकलो का? थोडक्यात तुम्हाला कळलं असेल की डू डज डीडचा वापर नकार आणि प्रश्न करताना होतो. आता आपण बघूया की याचा इन द फॉर्मेशन ऑफ टेन्सेस बघितलं. आता इन द फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन टॅग, इन द फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन टॅग, क्वेश्चन टॅग आपण क्वेश्चन टॅग म्हणजे काय वगैरे डिटेलमध्ये नंतर शिकणार आहे. पण इथं एवढं शिकू की क्वेश्चन टॅगमध्ये टू बीच्या रूपांचा किंवा मॉडल व्हर्बचा म्हणजे थोडक्यात हेल्पिंग व्हर्बचा काय उपयोग होतो, कशा प्रकारे उपयोग होतो ते शिकूया आपण. आता ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच प्रायमरी व्हर्ब आणि मॉडल व्हर्ब सगळ्याचं मिळून हे सगळं झालं हेल्पिंग व्हर्ब. बघा, आता क्वेश्चन टॅग करताना कशा प्रकारे उपयोग होतो? बघा, ही इज कमिंग, ही इज कमिंग या वाक्यामध्ये इज कमिंग वाक्य होकारते म्हणून इजचा काय करणार तुम्ही? इजंट करणार. इजंट ही, इजंट ही. दे वर
प्लेइंग, दे वर प्लेइंग. बाय द सेम वे वरचा काय झाला वरंट, दे वरंट प्लेइंग, दे वरंट प्लेइंगचं काय होणार वरंट दे, वरंट दे. बाय द सेम वे रवी कॅन फाईट, रवी कॅन फाईट, कॅन हेल्पिंग वर्ब आहे. आता कॅनचं काय झालं मग कांट, कांट रवीसाठी ही कांट ही. बघा माय मदर, माय मदर हॅज कम. काय झालं या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कोण आहे हॅज आहे. वाक्य होकार ते तीन चारी पण, त्यामुळे नकारार्थी टॅग झाला म्हणजे हॅजला काय केला तुम्ही हॅझंट एन टी लावला ॲपॉस्ट्रॉफी टी. हॅझंट मदरसाठी काय येणार शी, हॅझंट शी. म्हणजेच थोडक्यात काय क्वेश्चन टॅग बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हेल्पिंग वर्बचा वापर केला जातो हे आपण शिकलो. आता यानंतर आपण शिकणार आहे डिटेलमध्ये वापर करताना काय अडचणी येतात, त्याचा अर्थ वगैरे समजणं फार अवघड होतं. मग हे सगळं व्यवस्थित समजण्यासाठी आपण काय करणार आहे एक एक टॉपिक डिटेलमध्ये शिकणार आहे. त्यातला प्रायमरी वर्बचा वापर करताना कशा प्रकारे टू बीची रूप वापरतात आपणाला माहीत असणं गरजेचं आहे की यामध्ये ॲम, इज, वॉज, डज, हॅज. बघा मी जे गोल केलेत सर्कल केलेत ज्याला बनवले ते सिंग्युलर वर्ब आहेत आणि सर्क्युलर नाहीत ते प्लुरल वर्ब आहेत. यामध्ये फक्त हॅड हे सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही फॉर्ममध्ये येईल. आता यांचा वापर आपण टेन्स फॉर्मेशनमध्ये करतो तसा याचा वापर टेन्स फॉर्मेशनमध्ये करता येत नाही. याला स्वतःचा अर्थ नसतो. बघा अर्थासाठी याला मेन वर्ब पण लागतो. मेन वर्ब येणं गरजेचं असतं यासोबत, ह्या दोघांच्या सोबत, कारण मेन वर्ब वापरल्याशिवाय आपणाला त्याचा वापर करता येणार नाही. आपण असं कधीच म्हणणार नाही की ही नॉट रन. काय चुकलं आहे वाक्यात, चुकलेलं याला अर्थच नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय नकार करताना हेल्पिंग वर्ब असणं गरजेचं आहे. ही नॉट न वापरता काय वापरावं लागेल एकतर ही डज वापरा किंवा ही डीड वापरा. ही डीड नॉट रन काय होईल ही डीड नॉट रन होईल. थोडक्यात काय नकार करताना आपणाला हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचंच असतं. बघा हेल्पिंग वर्बचा वापर करणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचे असते. तर आपण प्रायमरी वर्बचे वेगळ्या प्रकारचे उपयोग बघितले. आपण जसं हॅव आणि हॅजचा वापर आपण स्पेशल यूज बघूया. आपण हॅव हॅज मेन वर्ब म्हणून कसा वापर करतो आणि हेल्पिंग वर्ब म्हणून वापर करतो. उदाहरणार्थ आय हॅव अ कार, माझ्याकडं गाडी आहे. हॅव हे काय झालं मेन वर्ब झालं. काय झालं मेन वर्ब. पण दुसरं वाक्य बघा आय हॅव गॉट इट, हॅव हेल्पिंग वर्ब आहे, गॉट मेन वर्ब आहे. म्हणजे थोडक्यात काय हॅवचा वापर मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणून करतो. बाय द सेम वे जसा हॅवचा करतो तसा हॅडचा वापर करतो. जसं की शी हॅड हर टी लास्ट नाईट. म्हणजे काल रात्री तिनं तिचा चहा घेतला. हॅड सिम्पल पास्टचा फॉर्मेशन आहे म्हणजे इथं V2 आहे पण हे मेन वर्ब आहे. V2 मेन वर्ब आहे, मेन वर्ब. पण हॅड दुसऱ्या वाक्यामध्ये बघा शी हॅड कॉल्ड अस. या वाक्यामध्ये हॅड काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, कॉल्ड काय आहे मेन वर्ब आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की हॅव हॅज हॅडचा वापर मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणूनही करता येतो. तर विद्यार्थी मित्र यानंतर पुढच्या लेक्चरला आपण डिटेलमध्ये काय बघणार आहे मॉडल वर्बचा
खास स्वतंत्र अभ्यास बघणार आहोत. मला वाटतं पुन्हा पुन्हा याचा सराव करा. हे वाचलं, पुन्हा रिव्हिजन केलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जमेल. कारण तुम्ही स्वतः वाक्य तयार करण्याला शिकणं गरजेचं आहे. जसं मी एखादं वाक्य दिलं असेल तर तुम्ही काय करणार आहेत, कसं वाक्य तयार करायचं. ही हॅज कम च्या ऐवजी तुम्ही काय करा, इथं क्रियापद बदला. ही हॅज कम, ही हॅज गॉन, तिसरं वापरायचं. ही हॅज रिटर्न. बघा निश्चित फक्त थर्ड फॉर्म ठेवायचा. ही हॅज सोल्ड, ही हॅज कॉल्ड वगैरे वगैरे. स्वतंत्र वाक्य तयार करा. ही हॅज कॉल्ड, ही हॅज रिटर्न, ही हॅज कम, ही हॅज गॉन, ही हॅज सोल्ड. वेळेअभावी मी एकच वापरलं, पण तुम्ही स्वतंत्र वाक्य बनवा, त्याचा अर्थ लिहा, म्हणजे तुमच्या बऱ्याचशा बाबी लक्षात येतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रो. यानंतरच्या टॉपिकला पुढच्या आपण काय शिकणार आहोत, मॉडल व्हर्बचा कसा वापर करायचा, त्याचे अर्थ काय असतात हा अभ्यास करणार आहोत.